मिरज MIDCतील सह्याद्री स्टार्सच्या 32 कामगारांची बेकायदेशीर नोंदणी। माथाडी मंडळासमोर आंदोलन। सागर माने यांच्या नेतृत्वाखाली माथाडी मंडळासमोर कामगारांचा मोर्चा। कुपवाडमधून कामगारांच्या हक्कासाठी आंदोलनाची बातमी। मिरज MIDC मधील सह्याद्री स्टार्सच्या या कारखान्यातील कामगारांनी आज माथाडी मंडळाच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले। आरोप असा आहे की कारखान्यात सध्या प्रत्यक्ष काम न करणाऱ्या 32 कामगारांची माथाडी मंडळाकडे कथितपणे बेकायदेशीर नोंदणी करण्यात आली आहे। या बेकायदेशीर नोंदणीमुळे प्रत्यक्ष काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या OBC सेलचे प्रदेश सरचिटणीस सागर माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले। आंदोलनकर्त्यांनी माथाडी मंडळाला निवेदन देत मागणी केली की या बेकायदेशीर नोंदणीची तात्काळ चौकशी करून ती रद्द करण्यात यावी। माथाडी मंडळाचे सदस्य विक्रम वाघमोडे, वनिता पाटोळे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार यावेळी उपस्थित होते। दरम्यान 14 ऑगस्ट रोजी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे लेखी आश्वासन माथाडी मंडळाने दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले। तुमचं म्हणणं काय आता? जी काय 32 लोकांची नोंदणी करून घेतलेली आहे ती नोंदणी कशाच्या आधारे केलेली आहे याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। प्रत्यक्षात जे कामावर लोक काम करतात ते साईटला ठेवलेत आणि जे कामावर नाही त्या लोकांची नोंदणी करून माथाडी बोर्डानं अवैधरित्या नोंदणी केली आमचे असं म्हणणं आहे। तरी याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आता तुम्ही निवेदन दिलं, काय झाले माग निर्णय काय झाला? या निवेदनात साहेबांनी आता आम्हाला पत्र दिलं की 14 तारखेला तुमची मिटिंग लावतो। ते मिटिंगला तुमचं जे काय म्हणणं आहे ते अधिकाऱ्यांसमोर मांडा। पण जे काय माथाडी बोर्डात जे चाललेलं आहे एखाद्या संस्कृतीला हातात धरून वन साईड कार्यक्रम, हा वन साईड कार्यक्रम कधी शक्य होऊ देणार नाही। तसं काय होत असेल तर पूर्ण महाराष्ट्रातून किंवा जिल्ह्यातून यावरती आवाज उठवला जाईल। ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू। आणि सध्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे सोलापूर जिल्ह्यापासून या संघटनेची हात मिळवणी आहे। सोलापूर जिल्ह्यात असताना ह्यांनी काय काय केलं त्याची ती चौकशी झाली पाहिजे। आता त्या संघटनेला हाताशी धरून अध्यक्षांचं काम चालू आहे। तर असं न होता प्रत्यक्षात आम्हालाही आमचं म्हणणं मांडून घ्यायचं की आम्हाला प्रत्यक्षात मिटिंगमध्ये घेतलं पाहिजे आणि जे काय 32 लोकांनी नोंदणी